सर्वेभ्यः छात्रेभ्यः नमो नमः। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम याविषयी चर्चा करत होतो। यामध्ये द्वितीय मंडलम याविषयी आपण चर्चा करत आहोत। ह्या द्वितीय मंडलमध्ये द्वितीय पाठ जे आहे उत्सव प्रिया देवभूमी याविषयी आपण चर्चा करत होतो। यामध्ये एकूण 12 श्लोक आहेत। त्या 12 श्लोकापैकी आत्तापर्यंत आपण 8 श्लोकांची काय केलेली आहे तर चर्चा केलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये आलेले संधी विग्रह, समास, रूपपरिचय, नंतर काय उत्सव आहेत त्या उत्सवाविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि ते तुम्हाला अवगत झालं असेल असं मला वाटतंय। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आणखीन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हिडिओ जर पाहायचे असतील किंवा मला प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही काय करा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संस्कृतविषयी किंवा इयत्ता 12वी, 8वी, 9वी, 10वी किंवा व्याकरण याविषयी जास्तीत जास्त काय होईल तर संस्कृतबद्दलची माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन। मी तर तो प्रयत्न करणार आहे, पण तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, उत्सव प्रिया देवभूमी याविषयी आपण चर्चा करत असताना याच्यामध्ये जे 8 श्लोकाबद्दल पाहिलं होतं त्याच्यामध्ये काही श्लोक होते। पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशाचं वर्णन आहे, दुसरा श्लोक आहे पंचवटीचं वर्णन होतं, तिसऱ्या श्लोकामध्ये मोरगावचं मयुरेश्वर आणि प्रेमपुराचं वर्णन आलेलं आहे, मल्हारीचं खंडोबाचं वर्णन आलेलं आहे, चौथ्या श्लोकामध्ये विठ्ठलाचं वर्णन आलेलं आहे, पाचव्या श्लोकामध्ये पंढरपूरचं आषाढी वारीचं वर्णन केलेलं आहे, 6व्या श्लोकामध्ये दत्तात्रेयाचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे। त्या ठिकाणी नृसिंहवाडीचं पण नरसोबाच्या वाडीचं वर्णन करण्यात आलेलं आहे। 7व्या श्लोकामध्ये जे शिवमंदिर आहेत, ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यापैकी काही ज्योतिर्लिंगाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे कवीने। नंतर जो 8वा श्लोक होता त्या 8व्या श्लोकांमध्ये आपले जे 3.5 शक्तिपीठं जे आहेत त्याच्यापैकी 3 शक्तिपीठांचं वर्णन या ठिकाणी कवीनं सविस्तर पद्धतीने केलेलं आहे, त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे। तर आता आपण आज पुढील श्लोकाकडे जाणार आहोत। अशा पद्धतीने 8 आपले श्लोक संपलेले आहेत आणि आज आपण पुढचे जेवढे श्लोक होतील ह्या तासिकेमध्ये तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करूया आपण। तर बघूया आपण 9वा श्लोक काय आहे तो। 9व्या श्लोकामध्ये गुढीपाडव्याचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे। ह्या श्लोकामध्ये 2 याचं वर्णन आहे, एक गुढीपाडवा आणि दुसरं जे वर्णन आलेलं आहे कोकणामध्ये जो प्रसिद्ध उत्सव आहे गौरी उत्सव, म्हणजे काय केलं जातं तर चैत्र गौरीचे वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे। हा भाग कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे। त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की गौरीला झोपाळ्यात ठेवून काय केला जातो तर हा उत्सव साजरा केला जातो, हे कोकणामध्ये भाग आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू तर 9वा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल आता चर्चा करत आहोत। सुरुवातीला श्लोक पाहू, संधी विग्रह, नंतर अन्वय, रूपपरिचय, काय समास असतील तर समास पाहता येतील, शब्दार्थ आणि भाषांतर, अशा पद्धतीने आपण जाणार आहोत। तर श्लोक काय आहे तो प्रत्यक्षात बघूया आपण। संवत्सर आरंभ दिने प्रभाते सर्वे ध्वजारोहणम आद्रियन्ते वितन्वते यत्र जनाः प्रमोदात दोला उत्सवम सद्मनी चैत्र गौर्याः। या ठिकाणी या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, सद्मनी वगैरे असे काही शब्द आलेले आहेत। तर कवीला असं सांगायचं आहे की संवत्सराच्या आरंभदिनी म्हणजे वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी लोक काय करतात तर आनंदाने सकाळी लवकर घरावर काय करतात तर ध्वजारोहण करतात, म्हणजे काय तर गुढी उभा करतात, हा सण साजरा करतात आणि तसेच आनंदाने काय करतात तर चैत्र गौरी दोला उत्सव साजरा करतात। हा पण एक याच्यामध्ये दुसरं एक वर्णन आलेलं आहे। असा तो माझा महाराष्ट्र देश काय आहे तर प्रसिद्ध आहे, म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये जे उत्सव आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी कवी करत आहेत। म्हणजे आपलं पाठाचंच नाव आहे उत्सव प्रिया देवभूमी ही, म्हणजे याच्यामध्ये
उत्सवप्रिया देवभूमी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उत्सव आहेत त्याचं वर्णन करत असताना याच्यामध्ये गुढीपाडवा आणि चैत्र गौरीचं काय केलं आहे तर वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्लोक सोपा होण्यासाठी आपण काय करतो तर संधिविग्रह करतो. तर संधिविग्रह बघूया आपण. म्हणजे संधिविग्रह केला की शब्द काय होतात, शब्दांची फोड होते आणि त्यामुळं शब्द वाचण्यासाठी आपल्याला सोपे जातात आणि मग त्याचा अर्थ समजायला पण सोपा जातो. तर ध्वजारोपणम आद्रियन्ते, ध्वजारोपणम मा हलंत आहे अधिक आद्रियन्ते. या ठिकाणी मा हलंत आहे आणि पुढे काय आहे तर आ हा स्वर आलेला आहे. म्हणजे हा संधीचा प्रकार कुठला आहे तर व्यंजन संधीचा प्रकार आहे. पहिल्या पदाचा अंत्यवर्ण काय आहे तर व्यंजन आहे, पुढील पदाचा अंत्यवर्ण स्वर आहे. ते स्वर काय करतो तर त्या व्यंजनामध्ये मिक्स करून ते स्वर काय होत असतो तर पूर्ण होत असतो. म्हणून याची संधी काय होती तर ध्वजारोपणम आद्रियन्ते, अशा पद्धतीने याची संधी होते आणि विग्रह ध्वजारोपणम अधिक आद्रियन्ते. पुढची जी संधी आहे प्रमोदात दोला उत्सवम, प्रमोदात त हलंत आहे अधिक दोलोत्सवम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त हलंत आहे आणि पुढे द आलेला आहे म्हणून त्या तचा काय झाला तर द झालेला आहे. संधीचे नियम आपण भरपूर पाहिलेले आहे त्याच्या अगोदर पण. तर तचा द कसा झाला हे पण पाहिलेलंच आहे. म्हणून त्याचं काय झालं तर प्रमोदात दोला उत्सवम अशा पद्धतीनं याची संधी झालेली आहे आणि विग्रह प्रमोदात अधिक दोला उत्सवम असं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे झाली संधी विग्रह, दोनच संधी आहेत. मग आपण अन्वयाकडे जाऊया. आपण बघूया अन्वय कसा आहे. अन्वय यत्र सर्वे जनाः संवत्सर आरंभदिने प्रभाते सद्मनि ध्वजारोपणम आद्रियन्ते, प्रमोदात चैत्रगौर्याः दोला उत्सवम च वितन्वते. हा काय झाला तर त्याचा अन्वय झालेला आहे. याचा रूपपरिचय पाहूया. जनाः, जन अकारांतम, अकारांतम पुल्लिंगम प्रथमा बहुवचनम. सद्मनी, सद्मन हे काय आहे तर ना हलंत आहे म्हणजे व्यंजनांत आहे. अन्नंतम नपुसकलिंगम सप्तमी एकवचनम. आद्रियन्ते हे क्रियापद आहे. आ अधिक द्रु धातू असते. सहाव्या गणाचा आहे आत्मनेपद. लट लकारः प्रथम पुरुष बहुवचनम. वितन्वते वि अधिक तन धातू, हे पण क्रियापदच आहे. आठवा गण किंवा अष्टम गण उभयपद, किंतु अत्र आत्मनेपद लट लकारः प्रथम पुरुषः बहुवचनम. हे झाले याचे रूपपरिचय. तर आता आपण शब्दार्थाकडे जाऊया. यत्र, यत्र म्हणजे जेथे, जेथे म्हणजे कुठे तर ज्या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये, महाराष्ट्र प्रदेशामध्ये असं आपण म्हणायचं आहे. सर्वे जनाः म्हणजे कोणतर सर्व लोक. संवत्सर आरंभ दिने, संवत्सर म्हणजे काय तर संवत्सराच्या आरंभ दिनी असं म्हटलं तरी चालतं, किंवा संवत्सर म्हणजे वर्ष, वर्षाच्या सुरुवातीला असं तरी म्हटलं तरी चालतं, किंवा वर्षाच्या पहिल्या दिवशी. म्हणजे तो आपलं जे मराठी वर्ष आहे त्याच्या पहिल्या दिवशीचं वर्णन आलेलं आहे. प्रभाते, प्रभाते म्हणजे सकाळी. सद्मनी, सद्मन हे काय आहे तर अनंत आहे, नपुसकलिंगी शब्द आहे. सद्मन आणि सप्तमी एकवचनाचं रूप आहे म्हणून त्या सद्मन, सद्मन म्हणजे घर, सद्मनी म्हणजे घरावर किंवा घरामध्ये असं या ठिकाणी म्हणायचं आहे. घरावर ध्वजारोपणम म्हणजे ध्वजारोहणम किंवा गुढी उभा करणे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आद्रियन्ते म्हणजे संपन्न करतात. आद्रियन्तेचा अर्थ खरं तर साजरा करणे असा अर्थ नाही, पण संपन्न करतात असं आपण या ठिकाणी घेऊया. च आणि प्रमोदात आनंदाने चैत्र गौर्या म्हणजे चैत्र गौरी दोलोत्सवम म्हणजे दोला उत्सव. दोला म्हणजे काय तर झोका, म्हणजे गौरीला काय केलं जातं तर झोक्यामध्ये बसवण्याची पद्धत आहे. तो जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये त्या पद्धतीचं ते केलं जातं म्हणून दोला उत्सवम असं म्हटलेलं आहे. वितन्वते म्हणजे साजरा करतात. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो याचे काय झाले तर शब्दार्थ झालेले आहेत. आता आपण याच्या भाषांतराकडे जाऊया.
जेथे सर्व लोक संवत्सराच्या आरंभदिनी म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला सकाळी घरावर ध्वजारोहण म्हणजे काय तर गुढी संपन्न करतात व आनंदाने चैत्र गौरी दोलोत्सव साजरा करतात, असा तो माझा महाराष्ट्र देश काय आहे तर खूप प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने याचं काय झालं तर भाषांतर झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे भाषांतर तुम्ही लिहून घेऊ शकता. मी काही वेळासाठी या ठिकाणी त्या भाषांतरासाठी लिहून घेईपर्यंत थांबतो. हां, झालं लिखाण. तर चला जाऊया आपण पुढे. पुढचा जो श्लोक आहे 10वा श्लोक आहे. याच्यामध्ये गणेश उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. गणेश चतुर्थीचं वर्णन शुक्ल पक्षातील भाद्रपद महिन्यामधील जी चतुर्थी असते त्यावेळेस सिद्धिविनायकाचा काय आहे तर म्हणजे गणेशाच्या मातीच्या मूर्तीची पूजा करण्याचा जो उत्सव आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आपली जी जुनी पद्धत होती गणेश उत्सव साजरा करण्याची, हा जो गणपती आहे किंवा गणेश आहे, गणेश मूर्ती जी आहे ती मातीपासून बनवली जात होती. आजही काही खेड्यामध्ये बऱ्याच घरामध्ये काय केलं जातं तर फक्त मातीच्याच गणपतीची काय केली जाते, पूजा केली जाते. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. बघूया आपण काय आहे ते. अगोदर श्लोक पाहूया आणि मग नंतर त्या गणेश उत्सवाबद्दल चर्चा करूया. पक्षे सीते भाद्रपदे च मासे गृहे गृहे यत्र तिथो चतुर्थ्यां प्रवर्तते मृण्मये मूर्ती पूजा महोत्सवः सिद्धिविनायकस्य. अशा पद्धतीनं काय आहे तर हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये संधिविग्रह नाही, पण थोडं समासाकडे जर थोडक्यात जर पाहायचं असेल, गृहे गृहे जर दोघांना एकत्रित केलं प्रतिगृहम असा काय होतो तर अव्ययभाव समास होतो. तर अन्वयाकडे जाऊया आपण. यत्र भाद्रपद मासे सीते पक्षे चतुर्थ्यां तिथो च सिद्धिविनायकस्य मृण्मयी मूर्ती पूजा महोत्सवः गृहे गृहे प्रवर्तते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तते हे काय आहे तर या ठिकाणी क्रियापद आहे. याचा रूपपरिचय बघूया. सिद्धिविनायकस्य देव शब्दाची षष्ठी एकवचन देवस्य, त्या पद्धतीनं सिद्धिविनायक हा शब्द आकारांत आहे. तर कसं होईल, सिद्धिविनायक अकारांतम पुल्लिंगम षष्ठी एकवचनम, संबंध दर्शवण्यासाठी वापरली जाते षष्ठी विभक्ती. गृहे गृह अकारांतम नपुंसकलिंगम सप्तमी एकवचनम. प्रवर्तते प्र अधिक वर्त प्रथम गण आत्मनेपद लटलकारः प्रथम पुरुष एकवचनम. अशा पद्धतीनं याचे काय आहेत तर रूपपरिचय आहेत. याच्यामध्ये आणखीन बरेचसे रूपपरिचय आहेत, पण ते रूपपरिचय आपण मोजकेच घेऊया आपण. तर शब्दार्थाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. येत्र म्हणजे काय तर जेथे, जेथे म्हणजे कुठं तर या महाराष्ट्र प्रदेशामध्ये भाद्रपद या मासे म्हणजे महिन्यातील, सीते म्हणजे शुक्ल पक्षे म्हणजे पक्षातील, चतुर्थ्यां म्हणजे चतुर्थीला, म्हणजे तिथो म्हणजे या तिथीला, चतुर्थ्यां तिथो असं जर घेतलं तर चतुर्थी या तिथीला, सिद्धिविनायकस्य, सिद्धिविनायक म्हणजे कोण तर गणेश, गणपतीच्या मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव. मृण्मय मूर्ती पूजा महोत्सव म्हणजे काय तर मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा महोत्सव. गृहे गृहे म्हणजे घराघरामध्ये, म्हणजे प्रत्येक घरामध्ये, प्रवर्तते म्हणजे काय केला जातो तर साजरा केला जातो, असं त्याचं काय आहे तर वर्णन आलेलं आहे. प्रवर्तते त्या अर्थाने या ठिकाणी वापरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय झाले तर याचे शब्दार्थ झाले. तर आपण याच्या भाषांतराकडे जाऊ. तर भाषांतर, येथे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला सिद्धिविनायकाचा कंसात घेतला तरी गणेशाच्या मातीच्या मूर्तीची पूजा करण्याचा महोत्सव म्हणजेच गणेशोत्सव घराघरात साजरा होतो. तो हा माझा महाराष्ट्र खूपच प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या श्लोकामध्ये काय केलेलं आहे तर गणेशोत्सव
बद्दल वर्णन केलेलं आहे। तर भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला काय केला जातो, तर हा गणेश उत्सव साजरा केला जातो। पण नियम असा होता की मातीपासून मूर्ती बनवण्याचा आणि त्या मूर्तीची काय करणे, तर पूजा करणे हा नियम होता। आणि त्या पद्धतीनं काय केलं जात होतं, तर त्या काळामध्ये पूजा अर्चा केली जात होते। सध्याचा काळ बदललेला आहे म्हणून आता मूर्तीमध्ये काय होत आहे, तर बदल होत आहे। तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र प्रदेशामध्ये वेगवेगळे काय आहेत, तर सण उत्सव आहेत, म्हणून उत्सवप्रिया देवभूमी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर याच्यामध्ये गणेश उत्सव चं वर्णन केलेलं आहे आणि याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये गुढीपाडवा आणि चैत्रगौरीचं काय केलेलं आहे, तर वर्णन केलेलं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, हा झाला श्लोक 10वा। पुढच्या श्लोकाकडे जात असताना जो महत्त्वपूर्ण सण आहे, सण तर सर्व आपल्या महाराष्ट्रातील खूप महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामागं प्रत्येकामागं काही ना काही कारण दडलेलं आहे। विनाकारण कुठलेच सण नाहीत, उत्सव नाहीत, त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे। आता दसरा नावाचा जो सण आहे त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे। पूर्वी काय राहायचं, 4 महिने पाऊस कंटिन्यू राहायचा, सतत पाऊसच राहायचा। त्याच्यामुळे लोकांना बाहेर पडता यायचं नाही। सर्वांनी काय केलेलं असायचे, शस्त्रास्त्र घरामध्ये ठेवलेले जे काय आहे ते राहायचे। आणि मग नंतर दसरा आल्यानंतर घरामध्ये दसराचा उत्सव साजरा करण्याच्या अगोदर, देवी बसण्याच्या अगोदर काय केलं जात होतं, तर घराची स्वच्छता केली जायची आणि मग देवीचा नवरात्र उत्सव राहायचा आणि मग नंतर हा दसरा सण साजरा केला जात होता। दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे घालणे वगैरे हा प्रकार आहे। मग आपल्या घरामध्ये जे शस्त्रास्त्र आहेत त्या शस्त्रास्त्राची पूजा करणं, जे काय असेल ते त्याची काय करणं, तर पूजा अर्चा करणं हे त्याचं वर्णन आहे। आणि मग नंतर तिथून पुढे पुढच्या मार्गस्थ राजे लोक किंवा जे कोणी आपले जे व्यवसाय करणारे आहेत त्या याच्यामध्ये काय करत होते, तर लोक पुढे जात होते। अशा मागचे बरंचसं काय आहे, तर शास्त्रीय कारण आहे। तर बघूया आपण 11वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये दसऱ्याचं वर्णन केलेलं आहे। तर असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये लोक काय करतात, तर पूजा विधीसाठी शस्त्रास्त्र यांची काय करतात, तर आरती करतात, ओवाळणी करतात। मग आणखीन काय करतात, तर घोड्यांना सजवणे इत्यादी पूर्ण कामे करून काय करतात, तर विजयादशमीच्या सायंकाळी सीमोल्लंघन करण्यासाठी निघतात। सीमेचं उल्लंघन करायचं आहे, म्हणजे आपल्या आता जे कामं आहे ते आपल्या कामासाठी निघायचं आहे। आपल्या गावाची जी सीमा आहे ती ओलांडायची आहे, म्हणून त्याला सीमोल्लंघन असा तो उत्सव आहे, तो उत्सव साजरा केला जात होता। तर बघूया आपण काय आहे ते। निर्वर्त्य पूजा विधिम आयुधानां नीरजानां वाजीविभूषणं च व्रजन्ति सायं विजयादशम्यां सीमानं उल्लंघितुम अत्र लोकाः। अशा पद्धतीनं हा काय झाला, तर श्लोक झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, याची संधी विग्रह बघूया। 2 संधी आहेत, पूजा विधिम आयुधानां। तर पूजा विधिम महालंत अधिक आयुधानाम सोपी संधी आहे, महालंत आहे, त्याच्यामध्ये आ मिसळला म्हणजे व्यंजन संधी आहे आणि मग काय झालं, तर पूर्ण झाला। सीमानं उल्लंघितुम अत्र, सीमानं महालंत अधिक उल्लंघितुम महालंत अधिक अत्र, या ठिकाणी पण व्यंजन संधीचाच प्रकार आहे। व्यंजनाच्या पुढे स्वर आलेला आहे। व्यंजनाच्या पुढे जर स्वर आला तर सोपा आहे खूपच, तो स्वर काय करतो, तर त्या व्यंजनामध्ये मिसळला जातो आणि ते व्यंजन पूर्ण होतं। तसं महालंतमध्ये उ मिसळला, उ झाला, आणि महालंतमध्ये अ मिसळला, मग काय झालं, तर अपूर्ण झालेला आहे। मग सीमानं उल्लंघितुम अत्र अशा पद्धतीनं याची संधी झाली आणि विग्रह सीमानं महालंत अधिक उल्लंघितुम महालंत अधिक अत्र अशा पद्धतीनं याची विग्रह झालेला आहे। तर अन्वय बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो। अत्र लोकाः पूजा विधिम आयुधानां नीरजानां विभूषणं च निर्वर्त्य दशम्यां सायं सीमानं उल्लंघितुम व्रजन्ति। तर समास विग्रह आहे वाजीविभूषणं, वाजीनां विभूषणं, षष्ठी तत्पुरुष समास। तर विद्यार्थी मित्रांनो, तर याचा रूपपरिचय बघूया। निर्वर्त्य, नीर अधिक वर्त धातू आहे, प्रथम गण परस्मैपद, पूर्वकालवाचक, धातुसाधित, लबंत अव्यय आहे। याच्यामध्ये इत्ता आपण 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलाच आहे। त्वांत
आणि लबंत अव्यय याविषयी चर्चा केलेली आहे. हे कसं बनतं त्याविषयी थोडक्यात चर्चा करू आणि मग नंतर पुढे जाऊया. धातूला त्वा लावून त्वांत अव्यय आणि य किंवा ते लावून लबंत अव्यय बनवतात. त्याच्यासाठी पण नियम आहे, पण दोघांचाही अर्थ ऊन होऊन या अर्थ होतो. जसं खाऊन पिऊन वगैरे असं म्हणतो ना, ऊन म्हणजे खाऊन पिऊन येऊन जाऊन वगैरे हे वापरतो तसं. तर काय आहे, एक कर्ता काय करतो तर दोन क्रिया करत असतो. एक सुरुवातीची क्रिया जी आहे आणि दुसरी क्रिया असते आणि त्याच्यामध्ये आणि हा शब्द वापरलेला असतो. तो आणि शब्द काढायचा आहे, म्हणजे संस्कृतमध्ये च अव्यय वापरलेलं असतं ते काढायचं असतं. मग याच्यामध्ये जी सुरुवातीचा जो क्रिया घडलेली आहे पूर्वीची, त्याला काय केलं जातं तर त्वा लावलं जातं किंवा य किंवा ते लावलं जातं. पण त्वा आणि य किंवा ते हे कसं लावायचं हा नियम पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नियम असा आहे, उपसर्ग सहित धातूला य किंवा ते लावून लबंत अव्यय बनवतात आणि उपसर्ग रहित धातूला त्वा लावून त्वांत अव्यय बनवतात. म्हणजे याला नाव काय आहे, पूर्वकालवाचक धातुसाधित. म्हणजे याच्यातून पूर्वीच्या अगोदरचा काळ स्पष्ट होतो म्हणून पूर्वकालवाचक धातुसाधित म्हणजे धातूपासून बनलेला आहे म्हणून याला धातुसाधित अव्यय. अव्यय या शब्दाचा अर्थ होतो न वेती इति अव्ययः, म्हणजे ज्याचा व्यय होत नाही. व्यय होत नाही म्हणजे काय तर ज्याचा बदल होत नाही. बदल होत नाही म्हणजे कसं तर ज्याचा वचन लिंग पुरुष विभक्ती याच्यामध्ये काय होत नाही तर बदल होत नाही, त्याला अव्यय म्हणतो आपण. धातूपासून विशेषणं बनतात. धातुसाधिताचे दोन प्रकार आहेत, एक विशेषण आहे आणि एक अव्यय आहे. विशेषणाचे पण प्रकार आहेत. विशेषण हे काय करतं तर विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय लागतात. धातू जरी असला तर त्याच्यापासून विशेषण बनवलं की त्याला विभक्तीचे प्रत्यय लागतात, कारण की नामाप्रमाणे चालतं, नामाबद्दल विशेष माहिती देतं म्हणून त्याला नामाबद्दल. पण अव्यय म्हटलं की न वेती ती अव्यय, ज्याचा व्यय होत नाही बदल होत नाही त्याला आपण काय म्हणतो तर अव्यय म्हणतो. म्हणजे अव्ययामध्ये काहीच बदल होत नाही. पण याच्यामध्ये अव्ययाचे दोन प्रकार आहेत धातुसाधितामधल्या. एक पूर्वकालवाचक अव्यय आहे आणि एक दुसरे जे आहे ते हेत्वर्तक धातुसाधित अव्यय आहे. पूर्वकालवाचक धातुसाधित जे अव्यय आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय आहे आणि दुसरे जे आहे ते पूर्वकालवाचक धातुसाधित लबंत अव्यय आहे आणि हेत्वर्तक धातुसाधित तुमंत अव्यय आहे. ते फक्त एकच आहे हेत्वर्तक धातुसाधित अव्यय. त्वांत अव्यय कसं बनतं, पूर्वकालवाचक धातुसाधित उपसर्ग रहित धातूला त्वा लावलं जातं आणि त्वांत बनवतात. काही वेळा त्या ठिकाणी ईचा आगम पण होत असतो आणि उपसर्ग सहित धातूला य किंवा ते लावून लबंत अव्यय बनवतात. ते कोणाप्रमाणे चालत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, बरेच जणांचा प्रश्न असा आहे, ये किंवा ते दिसतं या ठिकाणी, उपसर्ग पण असू द्या ना, काय अडचण नाही, पण कृत्याप्रत्यय आहेत आपल्याला य तव्य आणि य, हे धातुसाधित विशेषण आहेत. त्यालाच आपण मराठीमध्ये जर कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषण म्हणतो, त्या ठिकाणी पण य दिसतं. कधी कधी उपसर्ग पण असतो धातूच्या अगोदर. मग आम्ही हे धातुसाधित विशेषण आहे का अव्यय आहे हे कसं ओळखायचं? कारण की विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय शोधा किंवा धातुसाधित विशेषण शोधा. असं म्हणल्यानंतर आम्ही कसं शोधायचं किंवा कसं ओळखायचं? तर सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते जे आहे य किंवा ते लागलेलं नाही, ज्याच्या शेवटी य किंवा ते लागलेलं आहे, उपसर्ग आहे, लबंत अव्यय आहे. पण तुमचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे, कारण की ज्या ठिकाणी य किंवा ते लावून ते आपलं कृत्याप्रत्ययांत म्हणजे काय तर कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषण बनवलेलं आहे, त्या ठिकाणी पण त्याचे प्रत्यय य तव्य आणि य आहे. ते कसं ओळखायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, मी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे किंवा अगोदरच सांगितलेलं आहे, ज्याला काय जे धातुसाधित विशेषण आहेत, नावच बघा विशेषण धातूपासून बनलेलं आहे, पण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा. म्हणजे विशेषणाला प्रत्यय कोणाचे लागतात तर विभक्तीचे प्रत्यय लागत असतात, कारण की त्याला नामाप्रमाणे चालावं लागतं. म्हणून ते पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी असतं. मग ते त्या ठिकाणी कुठला प्रत्यय दिसला की डोळे झाकून ते उत्तर काय आहे तर ते विशेषण आहे आणि त्याचंच विशेष त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याच्यावरून लक्षात येतं की हे विशेषण आहे. आणि लबंत अव्ययाला ते पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी असं काही फरक होत नाही, बदल होत नाही, ते जशाला तसं राहतं. हे लक्षात ठेवा. निर्वर्त्य ह जर आलं असतं
ते हे मग त्या ठिकाणी जावं लागलं असतं आपल्याला, म्हणजे कुठं कृत्या प्रत्ययाकडे. परंतु या निर्वर्त्य आलेला आहे, विसर्ग वगैरे काय दिलेला नाही, म्हणून हे काय आहे तर पूर्वकालवाचक धातुसाधित लबंतव्य आहे. सीमानम, सीमान ना हलंत आहे. अनंतम स्त्रीलिंगम द्वितीया एकवचनम. वज्रंती उरज प्रथमगण परस्मैपद. लटलकार प्रथम पुरुष बहुवचनम. उल्लंघितुम उत अधिक लंघ धातू आहे. प्रथमगण परस्मैपद हेत्वर्थक धातुसाधित तुमंतव्य. आत्ताच आपण लबंतव्याबद्दल बोललो होतो मी. अव्ययाचे प्रकार दोन आहेत, नाही धातुसाधित अव्ययाचे प्रकार दोन, पूर्वकालवाचक आणि हेत्वर्थक. पूर्वकालवाचक झालं आपण. आता हेत्वर्थकबद्दल सांगत होतो. धातूला तुम लावून काय केलं जातं तर तुमंतव्य बनवतात. मग इथं उल्लंघितुम त्याचा अर्थ काहीतरी हेतू स्पष्ट करण्यासाठी असतो, म्हणून हेत्वर्थक. ते जे नावं आहेत ना, ती नावं जर शांततेत आपण लक्ष देऊन वाचलं की आपल्याला त्याचा अर्थ समजून जातो. शब्दार्थाकडे जाऊया आपण. अत्र येथे, येथे म्हणजे कुठं तर ह्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये लोकाहा म्हणजे लोक, हे जन, पूजाविधी म्हणजे पूजाविधी, आयुधानाम म्हणजे शस्त्रांची, नीरजानाम म्हणजे आरती किंवा ओवाळणी करून, च म्हणजे आणि, वाजी विभूषणम, वाजी म्हणजे घोडा, विभूषणम म्हणजे घोड्यांना काय करून तर सजवून, जुन्या काळचं वर्णन आहे. निर्वर्त्य म्हणजे हे कार्य पूर्ण करून, संपवून, सजवून वगैरे पूर्ण करून. विजयादशम्याम म्हणजे विजयादशमीच्या दिवशी, सायम संध्याकाळी, सीमानम म्हणजे सीमेचं, उल्लंघितुम म्हणजे उल्लंघन करण्यासाठी, ओलांडण्यासाठी, वज्रंती म्हणजे निघतात. तर याचा भाषांतर बघूया विद्यार्थी मित्रांनो. येथे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये लोक पूजाविधी, शस्त्रास्त्रांची ओवाळणी, घोड्यांना सजवणे इत्यादी पूर्ण कामे करून विजयादशमीच्या सायंकाळी किंवा संध्याकाळी सीमोल्लंघन करण्यासाठी निघतात. हे अशा पद्धतीनं काय आहे तर याचं भाषांतर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटच्या श्लोकाकडे जात आहोत. या ठिकाणी 2-3 सणाचं काय केलेलं आहे तर उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये श्रावण महिन्यातील पोळा आहे. शरद पौर्णिमेला जी कोजागिरी असते त्या कोजागिरीचं वर्णन आहे. सर्वांना तर कोजागिरी आवडते, पोळा शेतकऱ्या सगळ्यांनाच आवडतो. पोळा हा पण खूप महत्त्वपूर्ण सण आहे आपल्या महाराष्ट्रामधला. आणि काय आहे तर कार्तिक पौर्णिमेला जो संपन्न होतो त्रिपुरदाह म्हणजे त्रिपुर नावाचा जो असुर आहे त्याचा काय केलेला आहे तर महादेवाने वध केला आणि त्याला जाळलं, म्हणून त्रिपुरदाह हा काय आहे तर उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. हे ह्या महाराष्ट्र प्रदेशाचं काय केलेलं आहे तर ह्या महाराष्ट्र प्रदेशामधलं वर्णन आहे. बघूया आपण काय आहे. वृषोत्सव श्रावणमासी यत्र कोजागरी शारद पौर्णिमायां संपद्यमान त्रिपुरस्य दाहो विशेष्यते कार्तिक पौर्णिमा पौर्णिमाश्याम असं या ठिकाणी वर्णन आहे. संधी विग्रह बघूया आपण. संपद्यमान त्रिपुरस्य, संपद्यमान अधिक त्रिपुरस्य, दाहो विशेष्यते, दाह अधिक विशेष्यते. विसर्गाचा या ठिकाणी सुरुवातीला काय झालेला आहे तर स झालेला आहे आणि दुसऱ्या संधीमध्ये विसर्गाचा काय झालेला तर ओ झालेला आहे. याच्याबद्दल आपण भरपूर संधीबद्दल चर्चा केलेली आहे अगोदरच्या श्लोकामध्ये. तर याचा अन्वयाकडे जाऊया आपण. यत्र श्रावणमासी वृषोत्सव शारद पौर्णिमायां कोजागरी कार्तिक पौर्णिमाश्यां संपद्यमान त्रिपुरस्य दाह विशेष्यते. याचा काय आहे तर हा अन्वय आहे. याचे 2-3 रूपपरिचय आहेत, त्याच्याबद्दल बघू आणि पुढे जाऊया आपण. श्रावणमासी, श्रावणमास सकारांतम सप्तमी एकवचनम आहे. शारद पौर्णिमायां, शारद पौर्णिमा आकारांतम स्त्रीलिंगी सप्तमी एकवचनम. अशा पद्धतीनं याचे काय आहे तर आपण 2च रूप परिचय घेऊया आपण. शब्दार्थाकडे जाऊया. यत्र म्हणजे ज्या महाराष्ट्रात श्रावणमासी म्हणजे श्रावणमासी सप्तमी एकवचन आहे म्हणजे श्रावण महिन्यात वृष उत्सव,
म्हणजे काय तर वृक्ष म्हणजे बैल, उत्सव म्हणजे पोळा. बैलांचा जो उत्सव आहे, सण आहे, त्याला पोळा म्हणतात. तर ह्या पोळ्याबद्दल, पोळा तर खूप प्रसिद्ध आहे, शेतकऱ्यांचा उत्सव आहे. या ठिकाणी बैलांची पूजा वगैरे केली जाते. बरंचसं काय काय आहे, खूप प्रसिद्ध असलेला सण आहे आपला भारत देश. काय आहे तर कृषीप्रधान भारत देश आहे. त्या कृषीप्रधान भारत देशामधील पोळा हा एक शेतकऱ्यांचा सण उत्सव आहे. शरद पौर्णिमा, पुढे काय आहे तर शारद पौर्णिमायाम, म्हणजे शरद पौर्णिमा जी आहे त्याला, त्या दिवशी कोजागरी म्हणजे कोजागिरी उत्सव. कार्तिक पौर्णिमाश्याम, म्हणजे तसेच कार्तिक पौर्णिमा जो आहे त्या कार्तिक पौर्णिमेला संपाद्यमानः म्हणजे संपन्न होणारा त्रिपुरस्य दाह, त्रिपुरस्य म्हणजे त्रिपुरदाह हा उत्सव विशेषते म्हणजे काय आहे तर वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. अशा पद्धतीनं हे काय आहे तर याचा अन्वय आहे, नाही शब्दार्थ आहेत. तर याच्या भाषांतराकडे जाऊया आपण. जेथे श्रावण महिन्यात पोळा, शरद पौर्णिमेला कोजागिरी, तसेच कार्तिक पौर्णिमेला संपन्न होणारा त्रिपुरदाह हा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. तो हा माझा महाराष्ट्र देश काय आहे तर खूपच प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी 3 याचं वर्णन केलेलं आहे. पोळा, शरद पौर्णिमा, कोजागिरी आणि नंतर त्रिपुरदाह याचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, ह्या 12 श्लोकामध्ये काय केलेलं आहे तर कवीनं अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उत्सव आहेत त्या उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. आणखीन आपण त्याच्याबद्दल बघूया. पहिल्या श्लोकामध्ये महाराष्ट्र प्रदेशाचं वर्णन आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये नाशिकजवळची जी पंचवटी आहे त्याचं वर्णन आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये मोरगावचं गणपती मयुरेश्वर मल्हारीचं वर्णन केलेलं आहे. चौथ्या श्लोकामध्ये विठ्ठलाचं वर्णन आहे. 5व्या श्लोकामध्ये विठ्ठलाचंच आहे पण पंढरपूरचं आषाढी वाडीचं वर्णन आहे. 6व्या श्लोकामध्ये दत्तात्रेयाचं जे मंदिर आहे नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी, त्या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. 7व्या श्लोकामध्ये शिवमंदिराचं वर्णन केलेलं आहे. नाशिकजवळ जे ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, महाबळेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर याचं काय केलं आहे त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. नंतर 8व्या श्लोकामध्ये देवीचे काय केलं आहे तर वर्णन केलेलं आहे. नंतर 8व्या श्लोकामध्ये वर्णन झालं. 9व्या श्लोकामध्ये काय केलेलं आहे तर गुढीपाडवा आणि चैत्रगौरीचं वर्णन केलेलं आहे. 10व्या श्लोकामध्ये गणेश उत्सवाचं वर्णन केलेलं आहे. 11व्या श्लोकामध्ये दसऱ्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 12व्या श्लोकामध्ये श्रावण महिन्यातील पोळा, शरद पौर्णिमेला कोजागिरी आणि नंतर त्रिपुरदाह अशा पद्धतीनं ह्या उत्सवाचं वर्णन काय केलेलं आहे तर कवीनं अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथंच थांबूया. काय अडचण असेल तर विचारू शकता. मग नंतर पुढच्या तासिकेमध्ये याचा भाषाभ्यास काय आहे ते पाहता येईल. धन्यवाद.